आणि यानंतर पुढे आपण बघूयात मोठ्या बातम्या। पुण्यातील रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याप्रकरणी आरोपीला नागपूर रेल्वे स्थानक परिसरातून करण्यात आली अटक। अनेक जण या प्रकरणामध्ये सहभागी असण्याची एटीएसला संशय, तर शिवाजी राठोड नामक संशयिताला अटक करण्यात आली। नागपूरच्या एटीएस कार्यालयामध्ये संशयिताची चौकशी सुरू। नीटची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार, तर नवीन परीक्षेसाठी फी घेतली जाणार नाही। 15 मिनिटांचा वाढीव वेळ, केंद्र निवडण्याचं विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य, रद्द झालेल्या नीटची फी विद्यार्थ्यांना परत करणार, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचीही माहिती। पेपरफुटी प्रकरणी सीबीआय तपास सुरू, यावेळेस गैरप्रकार होऊच देणार नाही। पुढील वर्षापासून आता परीक्षा ही ऑनलाईन होणार, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचीही माहिती। 21 जून को री एग्जामिनेशन की डेट घोषणा की है। लगभग आज से 1 महीने से थोड़ा 1-2 दिन के बाद नई परीक्षा होगी। जो एग्जामिनेशन हो गई उस एग्जामिनेशन की फीस को हम स्टूडेंट को रिटर्न करेंगे। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयची लातूरमध्ये मोठी कारवाई, खासगी क्लास चालकाच्या घरावरती छापा, परीक्षा आधी काढण्यात आलेल्या केस पेपरवरून संचालकांची चौकशी। देशभरात आतापर्यंत 7 आरोपींना अटक, धनंजय लोखंडेला 6 दिवसांची सीबीआय कोठडी। जुन्या प्रवर्गासाठी आता गुड न्यूज, आरक्षणाची सवलत घेणाऱ्या राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांना आता खुल्या जागेवर दावा करता येणार नाही। राज्य सरकारचा हा निर्णय, या निर्णयाविरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक, तर कोर्टात जाणार बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया, राज्यभर आंदोलन करण्याचाही दिला इशारा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत अमृता फडणवीसांनी सायकलने केला प्रवास। मुंबईच्या रस्त्यावर अमृता फडणवीसांनी सायकलने प्रवास केला। मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे उद्या अंतरवाली सराटीतून आंदोलनाची घोषणा करणार। हैदराबाद गॅझेटियरनुसार 308 प्रमाणपत्र वाटले, मात्र त्यानंतर काय? जरांगेंचा सवाल, 58 लाख नोंदी सर्व ग्रामपंचायतींमध्ये लावण्याची मागणी। 308 प्रमाणपत्र वाटले गॅझेटियरनुसार, त्याच्यानंतर काय? तुम्ही मराठवाड्यातल्या मराठ्यांना सगळ्या हे गॅझेटनुसार कुणबी आहे, मग तुम्ही प्रमाणपत्र का दिले नाही? 8 महिने उलटून गेले दादा। तुम्ही 17 संस्थांचा GR 1 महिन्यात काढू म्हणले, ते 8 महिने उलटून गेले। 26 मे पासून 31 ऑगस्ट पर्यंत मांडवा जलवाहतूक बंद, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय। पर्यटकांना रस्ते किंवा रोरो फेरीचा पर्याय, प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत PNP, मालदार आणि अजंटा कंपन्यांची बोट सेवा बंद।